हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर चला, आज नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खूप मोठा गॅप झाला आहे व्हिडिओ येण्यामध्ये, त्यासाठी सॉरी. आज तुम्हाला काही विशेष मी टिप्स देणार आहेत. जेव्हा आपण नवीन साडी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पश्चातापाची वेळ अजिबात येणार नाही. जेव्हा आपण नवीन साडी घ्यायला जातो तेव्हा फक्त आपण 3 ते 4 गोष्टीकडे लक्ष देतो. पहिला बजेट, दुसरा रंग, तिसरा ट्रेंड आणि चौथा पॅटर्न. ह्याच गोष्टी आपण बघत असतो. पण एवढंच बघून आणि आपण साडी घेऊन येतो आणि फॉल बिडिंगला टाकतो, ब्लाऊज शिवायला टाकतो आणि मग येते फजिती आणि मग आपल्याला होतो पश्चाताप. जेव्हा टेलर म्हणतो, मॅडम इसमें आपका ब्लाऊज नहीं बैठेगा, किंवा मग जेव्हा आपण फंक्शनला साडी नेसतो आणि त्यामध्ये कळतं की आपल्या तर फक्त 3च मिऱ्या पडत आहेत, किंवा मग पदर शॉर्ट होत आहेत, किंवा म्हणजे ही साडी खूपच आकसलेली वाटत आहे, किंवा हिची लांबी जी आहे ती कमी आहेत, तिची रुंदी देखील कमी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि मग खरंच खूप महाग साडी घेतलेली असली तरी असं काही फजिती झाल्यानंतर अक्षरशः रडायला येतं आपल्या लेडीजला. तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे माझा ऐकून हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरंच नक्कीच लक्षात आलं असेल की तुमचीसुद्धा ही बऱ्याच वेळा फजिती झालेली आहेत. तर मग आपण त्या चुका टाळायला पाहिजे, जेणेकरून आपली फजिती होणार नाही. जेव्हा शॉपमध्ये जातो तेव्हा आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कुठल्या ओकेशनसाठी साडी घ्यायची आहे. जॉबला जात असाल, किंवा तुमचं फील्डवर्क असत असेल, किंवा कॉलेजचे प्राध्यापक असेल, शाळेचे टीचर असाल, तर आपण कोणत्या साड्या घ्यायच्या आहेत, किंवा पार्टी फंक्शनसाठी कोणती साडी घ्यायची आहेत, आणि लग्न समारंभासाठी कोणती साडी घ्यायची आहे, याबद्दल तर मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत, तुम्ही बघू शकतात. तर गेल्यावरती आपण कॅटेगरी आपली निवडायची आहेत आणि शॉपकीपरला आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीची साडी हवी आहेत, म्हणजे तो आपल्यासमोर त्याच पद्धतीच्या साड्या टाकणार आणि मग आपल्याला कन्फ्यूज देखील होणार नाही. आता आपल्याला दुसरी गोष्ट काय बघायची आहे, आपलं बजेट तर आपण लगेच त्याला सांगितलं असतं, त्या बजेटच्या साड्या तो टाकतो. तिसरं आपल्याला बघायचं आहे की कलर कॉम्बिनेशन कसं आहे. बॉर्डर फार मोठी तर नाही आहे, आपली जर हाईट कमी असेल तर छोटी बॉर्डरची साडी घ्यायची आहे, आणि जाड असाल तर छोटी प्रिंटवाली साडी घ्यायची आहे. ह्या गोष्टीसुद्धा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहेत. तर आज तुम्हाला देत आहेत एक महत्त्वाची टिप्स, म्हणजेच शॉपमध्ये गेल्यानंतर साडीच्या घडीवर कधीही जायचं नाही. घडी बघून फक्त आतला ते पदर दाखवतात आणि वरून आपल्याला बॉर्डर दिसते, त्यावरून जायचं नाही. कधीही साडी त्यांना पूर्ण मोकळी करायला लावायची आणि तिचं मेजरमेंट घ्यायला लावायचं, म्हणजेच ती आपल्याला स्वतःवर नेसून दाखवायला लावायची. त्यांच्यावरही नाही, स्वतःवर नेसून दाखवायची, म्हणजे आपल्याला कळेल ह्या साडीची लांबी आणि रुंदी व्यवस्थित आहे की नाही. आपला पदर एका हातावर किंवा प्लेट्स घेऊन कसा येतो, अगदी पुरेपूर येतो आहे की नाही, मिऱ्या आपल्या 5 ते 6 मिऱ्या पडत आहेत की नाही साडीला, ह्या लक्षात घ्यायचं आहे आणि मग साडी घ्यायची आहेत. त्या साडीची बॉर्डर किंवा ट्रान्सपरंटी वगैरे ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा आपण त्यावर रेडीमेड ब्लाऊज असेल, रेडीमेड ब्लाऊजची आपण जर साडी घेत असाल, किंवा मग त्यावर ते एक छान असं हेवी वर्कचं ब्लाऊज असेल, तर ते ब्लाऊजसुद्धा मेजरमेंट करून घ्यायचं आहे आपल्या मापाने, की ते आपल्याला बसेल की नाही. आपण खूप हौसेने अगदी असं ब्लाऊज पीस घेतं की, आणि त्या ब्लाऊज पीसमुळे आपण कधी कधी साडी घेतो की नाही, हे जे ब्लाऊज आहे खूप सुंदर आहे आणि म्हणून मला हे साडी घ्यायची आहे, पण ते ब्लाऊज आपल्याला बसतच नाही. म्हणून आधीच आपण तिथं आपलं मेजरमेंट सांगायचं आहे आणि त्यानुसार ते रेडीमेड ब्लाऊज घ्यायचं आहे, किंवा पीस असेल तर तेही मेजरमेंट करून घ्यायचं आहे की आपल्याला हे बसेल की नाही. फुकट आपण एवढी महाग ते ब्लाऊज आणि साडी घेणार आणि मग शिवायला घालणार आणि ते बसणारच नाही. साडीचे जे रंग आहेत ते बरेचसे रंग असतात एकेका पॅटर्नमध्ये, सगळे रंग त्यांना काढायला लावायचे आहेत आणि मग त्यातून आपण कलर निवडायचा आहे.
फक्त एक कलर किंवा 2 कलरमधून चॉईस करण्यापेक्षा सगळेच कलर. आणि मगाशी जसं म्हटलं, साडी पूर्ण ओपन करायला लावायची आहे. आपल्याला त्याची रुंदी किती होत आहेत, लांबी किती होत आहेत बघायचे आहेत. तुम्ही हायटेड असाल तर तुम्हाला ती कमी पडू शकते लांबीला. तर तुम्ही फक्त ते 4 बोटं खोचणार, मग ते अनकम्फर्टेबल राहणार. सारखं सारखं तुम्हाला ते खोचावे लागणार. त्यापेक्षा ते बघून घ्यायचं आहे. तुम्ही जर छान तब्येतीला असाल, जाड असाल तर ती तुम्हाला अपुरी पडू शकते, कमी पडू शकते. त्यामुळे देखील तुम्ही पूर्ण साडी नेसून बघायची आहे आणि मग त्याच्या मिऱ्या वगैरे घालून बघायच्या आहेत, पदर वगैरे लावून बघायचं आहे. तर मग कळेल तुम्हाला की तुम्ही जाड असून ही साडी किती छान अगदी पूर्ण तुम्हाला होत आहेत. जर एखाद्या शॉपमध्ये तुम्हाला ते नेसून दाखवत नसतील तर त्यांच्याकडची जी जास्त लांबीची साडी आहे, जसं जॉर्जेट शिफॉन, ह्या खूप छान बसतात. तर त्या हिशोबाने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात किंवा एखाद्या दुसऱ्या जी मोकळी झालेली साडी असेल तिचं मेजरमेंट घेऊन या साडीला लावून तुम्ही बघू शकतात की ती साडी तुम्हाला बसेल किंवा नाही. तर साडी घेताना ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे नंतर ब्लाऊज शिवण्याचा प्रॉब्लेम किंवा साडी नेसल्यावरती आखूड पडेल याचा प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून आधीच आपण हे सगळ्या गोष्टी तिथं जाऊन बघायच्या आहेत. म्हणजेच आपण एखादी साडी बजेटच्या बाहेरसुद्धा घेतो कारण ते आपल्याला आवडते. पण फक्त आवडते म्हणून नाही, तर तिला मोकळी करून बघायची आहे. ते आपल्याला नेसता येईल की नाही व्यवस्थित हे सुद्धा बघायचं आहे. ती टुचेल का, तिचं वर्क कसं आहे ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला बघायचं आहेत. फक्त बाहेरून ती छान दिसते म्हणून आपण त्या घडीवर जाऊन लगेच खरेदी करायची नाही आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या माझ्या काही दिलेल्या टिप्स आहेत, ह्या खरंच तुम्ही लक्षात घ्या. कारण आता वेडिंग सीझन आहेत, नवीन नवीन साड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर ह्या टिप्स लक्षात घेऊनच तुम्ही शॉपमध्ये जा आणि साड्या घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, इतर मैत्रिणींना शेअर देखील करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर बाय ब्युटिफुल लेडीज.